नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका फ्रेश व्लॉग मध्ये। आय नो खूप दिवसानंतर व्लॉग येतोय, खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट एक 6-7 महिन्यानंतर व्लॉग येतोय। पण व्लॉग येण्याचं कारण पण तेवढं स्पेशल आहे, कारण की आज आहे 3 एप्रिल 2024 आणि आज आत्ता पहाटे 4 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही जातोय अष्टविनायक दर्शनसाठी। अष्टविनायक 2 दिवसांची ही ट्रिप असणार आहे, पुणे ते अष्टविनायक आणि परत पुणे असा प्रवास असणार आहे। आणि आज वाजलेत आत्ता 4 वाजलेत। आत्ता आम्ही 5 जण आहोत, आम्ही आमचे मित्र सगळे, आम्ही गाडी बुक केली आणि आता आम्ही इथनं जाणार आहोत आजपासून 2 दिवसांसाठी अष्टविनायकसाठी। तर खूप दिवसानंतर ब्लॉग येत आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी ब्लॉग असणार आहे। तर बघूया पुढे। आता सध्या तरी आम्ही आलोय दोघे तिघे जण, 1-2 जणांची वाट बघतोय, लवकरच निघूया। आणि पहिला गणपती म्हणजेच आम्ही जाणार आहोत मोरगावला। मोरगावला जाणार, बरोबर आहे। पहिला आम्ही मोरगावला जाणार आहोत, नंतर सिद्धटेकला जाणार आहोत। पुढे जसं जसं होईल तसं मी तुम्हाला सांगत राहील आणि जेवढी शक्य तेवढी तुम्हाला माहिती पण देईल की पुण्यापासून अष्टविनायक कसं जायचं, त्याच्यानंतर पैसे वगैरे किती लागतात, हे सगळ्या गोष्टी सांगेल। सो नक्की एन्जॉय करा हा ब्लॉग। चला बाय। नमस्कार मित्रांनो, तर आत्ता वाजलेत सकाळचे 5:15 आणि आत्ता आम्ही आलोय जेजुरी गडावर। हे बघू शकता, एकदम सुमसान, म्हणजे अजून लोक नाही आले जास्त। म्हणजे ऑन द वे पुण्यावरनं तुम्ही मोरगावच्या पहिल्या गणपतीला निघालात तर तुम्हाला ऑन द वे जेजुरी लागतं। सासवड जेजुरी मार्गे तुम्ही मोरगावला जाता। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की जेजुरीला येऊ शकता। सो आम्हाला वेळ आहे, त्यामुळे आम्ही जेजुरीला पण आलोय। आता वर जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊया आणि पुढे मोरगावला जाऊया। हे बघा, आता उजेडात तुम्हाला हे आमचे एवढे जण आहेत, एवढे आम्ही जण ट्रिपला जात आहे। इकडे या सगळे, उजेडात या। हे बघा, एवढे आम्ही 5 जण ट्रिपला जातोय। सकाळी दाखवता आलं नाही कारण की सकाळी अंधार होता पुण्यामध्ये। हे सगळे काय करा रे सगळे, जरा बोल, कॅज्युअल बोला थोडस जरा। ह्याला तर सवय ब्लॉगची, श्रीकांतला सवय। ह्या दोघीच थोडस जरा ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आलाय, आपल्या ब्लॉग मध्ये जरा पदार्पण झालं ह्यांचं। 2 शब्द सगळ्यांनी एकदा कमेंट मध्ये ह्यांना वेलकम लिहा मस्तपैकी। चला आता वाजलेत मस्त 5:15, पटकन जाऊ आणि दर्शन घेऊ जेजुरी गडाचं। चलो, येळकोट जय मल्हार। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत मोरगाव इथे, मयुरेश्वर मंदिर मोरगाव। हा अष्टविनायक मधील पहिला गणपती आहे आणि पुण्यापासून आय गेस 60-65 किलोमीटरच्या अंतरावरती असेल। एक मॅक्सिमम तुम्ही 1-1.5 तासामध्ये, जर ट्रॅफिक नसेल तर इथे याल। तुम्हाला ऑन द वे जसं मगाशी सांगितलं तसं जेजुरी वगैरे लागेल। आता तुम्ही बघू शकता आम्ही जेजुरीवरनं आलोय आणि आता हे मोरगावचं मंदिर आहे। आता इथे गाडी पार्क केली आहे। सकाळचे किती वाजले तर आता 6:15 झाले, 6:15 6:30। गर्दी तर नाहीये। चला आता आज जाऊया आणि पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊया। हे फोटोशूट झालं सुरू यांचं। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत सिद्धटेक या ठिकाणी। सिद्धटेक म्हणजे श्री सिद्धेश्वर गणपती, हा अष्टविनायक मधला दुसरा गणपती आहे। आणि बघू शकता तुम्ही मागे हे मंदिर व्यवस्थित, नंतर मी तुम्हाला दाखवेल। हे मागे मंदिर आहे। तर आता आम्ही आहोत सिद्धटेकला। वेळ काय झाली रे? 7:38 म्हणजे अगदी खूपच एक तासाभराच्या अंतरावरतीच आहे मोरगाववरनं सिद्धटेक। तर आता आज जाऊया, दर्शन वगैरे घेऊया। खूपच सुंदर, म्हणजे आज सकाळी सकाळी व्यवस्थित गर्दी नाहीये आणि त्यामुळे निवांत दर्शन होत आहेत। बघूया, चला आता सिद्धटेकला। हे कसं वाटलं पहिला गणपती?
मस्त वाटलं ना? खूप छान. मजा येईल ना? खूप जास्त. गर्दी नसल्यामुळे अजून भारी वाटेल ना? श्रद्धा कसं वाटायले? मस्त. आप्पा आकांक्षा छान छान. जरा आता ह्या दोघींना जरा सवय नाही ब्लॉगची. आप्पाला आहे सवय, ह्या दोघींना जरा सवय होईपर्यंत जरा होईल. आजच्या दिवसात होईल, उद्या जरा बोलतील. श्रीकांत कुठे गेला? श्रीकांत ये पटकन इकडे, चल पटकन पळ पळ. बेल्ट खरेदी करतोय आपण. सकाळी सकाळी मार्केटमध्ये श्रीकांत बेल्ट खरेदी करताना सिद्धटेक या ठिकाणी श्रीकांत बेल्ट खरेदी करतो. श्रीकांत ब्लॉग मध्ये सांग काय श्रीकांत, काय बेल्टची आवश्यकता कसं काय पडली? पॅन्ट खाली सरकायला लागली त्याच्यामुळे अलीकडे. तर हे होतं आपलं सिद्धटेक. आज जाऊया मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया. इतकं सुंदर सकाळ झाली आहे तुम्हाला सांगतो इथे सिद्धटेक मध्ये. एकदम असं प्रसन्न वाटतंय, म्हणजे इतकं सुंदर. मोरगाव पण खूप सुंदर होता आणि सिद्धटेक तर खूपच, म्हणजे दोन्ही पण सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं एकदम. थांबा लाईट, हा आता लाईट येतोय बरोबर. थोडस जरा आवाजाचा प्रॉब्लेम असेल कारण की माईक नाहीये माझ्याकडे, सो जर आवाजाचं वाटलं तर बघेल मी तसं. पण मस्त. चला आता मध्ये जाऊया, मस्त दर्शन वगैरे घेऊया. नेक्स्ट गणपती सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलेलो आहोत थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिरामध्ये, जो की अष्टविनायक मधील मानाचा 5वा गणपती आहे. म्हणजे अष्टविनायक मध्ये सिरियल वाईज हा 5वा गणपती आहे. आता आपण जस्ट थेऊर मध्ये आलोय. आता वेळ झालीये 10:30 वाजले आणि आता आपला सिक्वेन्स वाईज म्हणजे आपण ज्या रूटने जातोय त्यानुसार आपला हा 3रा गणपती आहे. पहिल्यांदा मोरगाव, दुसऱ्यांदा सिद्धटेक आणि तिसऱ्यांदा थेऊर. आता आपण थेऊर मध्ये आलोय. गर्दी तर नाहीये जास्त, बघू शकतो आपण. आता थोडस मंदिराच्या बाहेर आतमध्ये जाऊया, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर आपल्याला पुढे जायचंय रांजणगावला महागणपती. हे बघू शकता, हे चिंतामणी थेऊर, हे पोरं सगळे फोटोशूट वगैरे चालू आहे. सुंदर, म्हणजे एकंदरीत आज इतकी मजा येते मी तुम्हाला सांगत शकतो. हे बघा, आपण फोटो मध्ये जरा डिस्टर्ब करूया. हे फोटो घे पटकन. आपण जरा फोटो मध्ये थोडं डिस्टर्ब करूया. हे श्रीकांत सर आणि हे इकडे फोटोग्राफर. तर श्रीकांत चला, तर आपण आता आतमध्ये तर आता जस्ट आमचं दर्शन झालंय चिंतामणी थेऊर गणपतीचं. हे बघू शकता तुम्ही मागे, हे मंदिर आहे. गर्दी नाहीये आज कारण की वीकेंड नाहीये. तर आता जवळपास आम्ही आमचा हा 3रा गणपती झालाय. आता वाजले सकाळचे 10:30, पावणे 11 झालेत. 11:15 झाले सकाळचे. आम्ही पहाटे निघालो होतो. आता आमचे 3 गणपती झालेत. तर कसं वाटलं म्हणजे 3 गणपतीचा कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंत? खूप सुंदर. जर थोडस मोठ्याने बोला, आपल्याकडे माईकचा प्रॉब्लेम आहे. खूप छान वाटतं. छान वाटतं. नक्की मजा येते. म्हणजे एकंदरीत जे आपलं अष्टविनायक आपण जे बघितलं होतं ड्रीम, तसं आपलं होतंय ना. मजा येते ना एकदम. म्हणजे ऍक्च्युली आम्ही खूप कमी लोक आहोत, म्हणजे आमचा खूप मोठा ग्रुप आहे. बट अनफॉर्च्युनेटली सगळ्यांचे काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे अख्खा ग्रुप नाही येऊ शकला. शेवटी आम्ही 5च जण राहिलो. पण ठीक आहे, गणपती बाप्पाची इच्छा होती आम्ही यावं म्हणून. सो आम्ही 5 जण येणारच होतो. सो अजून खूप बाकी आहे. अरे आज तर आजचा आपला दिवस सुरू झाला. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. आकांक्षा थोडस फ्रेम मध्ये. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. त्यामुळे खूप भयंकर मजा येणार आहे. आणि प्लस अजून एक सरप्राईज असणार आहे, उद्या कळेल तुम्हाला. म्हणजे ते सरप्राईज आम्ही बघतो. जर ते झालं वर्क तर मजा येणार आहे. ते एकदम बेस्ट सरप्राईज असेल आतापर्यंत. तर बघत राहा ब्लॉग. जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला अष्टविनायकची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट थांब जरा. जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो अष्टविनायकची.
सो बघूया आता पुढे. आता रांजणगावला जायचंय. आता जस्ट आम्ही नाश्ता केला. सॉरी, मी तो नाश्त्याचं फुटेज घ्यायचा विसरलो, कारण की प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे वेळच भेटला नाही नाश्त्याचं फुटेज घ्यायचा. ठीक आहे, तर आता रांजणगावला जाऊया. चलो, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत रांजणगाव येथे. महागणपती रांजणगाव म्हणजेच हा अष्टविनायक मधील 8वा गणपती आहे, महागणपती आहे, शेवटचा गणपती आहे आणि आपल्या ट्रिप मधला हा 4था गणपती आहे. आता आपण आहोत रांजणगाव मध्ये. वेळ काय झाली? 12:15 वाजलेत आता. आणि मला वाटतं बहुतेक 12:30ला इथे महानैवेद्य पण असतो. ती पण एकदा चौकशी करतो आणि जर असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल. जर तुम्ही अष्टविनायक मध्ये दर्शनामध्ये रांजणगावला ह्या टायमिंग मध्ये येणार असेल तर मी असं ऐकलं होतं माझ्या मित्रांकडनं की इथे खूप सुंदर असा महाप्रसाद मिळतो. तर आपण त्याची चौकशी करूया आणि जर शक्य झालं तर तो आपण प्रसाद सेवन पण करूया. बघूया, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर आता आपण आहोत अष्टविनायक मधील शेवटचा गणपती म्हणजेच महागणपती रांजणगाव या ठिकाणी. आता आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं त्या प्रकारे आम्ही महाप्रसादाची चौकशी केली आहे. तर इथे रोज दुपारी 12 ते 2:30 आणि संध्याकाळी 7:30 ते 9 ह्या वेळेमध्ये मोफत महाप्रसादाचं म्हणजे वाटप केलं जातं. म्हणजे मोफत महाप्रसाद मिळतो रांजणगाव येथे, जे की मला माहित होतं पण कन्फर्मेशन नव्हतं. मी आता चौकशी करून कन्फर्म केले. तर तुम्हाला रोज इथे 12:30 ते 2:30 आणि संध्याकाळी 7:30 ते 9 ह्या वेळेमध्ये मोफत महाप्रसाद मिळतो. आता आम्ही महाप्रसादालयात बघू शकता तुम्ही सगळं. आता थोडंसं वाढणं चालू आहे. एकदम सुंदर आणि व्यवस्थित असं नियोजन आहे आणि खूप मस्त वाटलं. जे लोक अष्टविनायकच्या ह्याच्यासाठी येणार आहेत ना, त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. नक्की महाप्रसादाचं सेवन करा, कारण की मी जे रिव्ह्यूज ऐकले होते ते खूप सुंदर महाप्रसाद होता. त्यामुळे मी याची माहिती काढूनच आलेलो. सो तर एकंदरीत हे असं आहे. चला आता महाप्रसाद सेवन करूया. गणपती बाप्पा मोरया. जसं तुम्ही बघू शकता की महाप्रसादामध्ये आपल्याला पुरी भाजी, स्वीटमध्ये एक शिरा दिलेला आहे आणि वरण भात असं व्यवस्थित असं उत्कृष्ट असं महाप्रसादाचं जेवण या संस्थानातर्फे भाविकांना मोफत रोज दिलं जातं. ही खूप सुंदर आणि चांगली बाब आहे. बघू शकता तुम्ही, हे सुंदर अशा प्रकारचं ताट सजावट आहे आणि हे असं एवढं कॅपॅसिटी आहे हॉलची महाप्रसादासाठी. तर चला आता महाप्रसाद सेवन करूया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता वाजले दुपारचे 2:30 आणि आत्ता आम्ही आलो आहोत लेण्याद्रीला. हे मागे तुम्ही बघू शकता, हा डोंगर जे आहे ह्या डोंगरात मंदिर आहे लेण्याद्री. हा अष्टविनायक मधील 6वा गणपती आहे आणि आम्ही रांजणगाव नंतर थोडासा वेळ लागतो. एक माझ्या मते साधारण ते 2 तास लागतात यायला. थोडंसं लांब आहे. 2 तासानंतर लेण्याद्रीला आलोय. इथनं ओझर एकदम जवळ आहे, 5 किलोमीटर असे, त्यामुळे हे 2 गणपती जवळ आहेत. आता वरती ऊन प्रचंड आहे, त्यामुळे आम्ही हे आता हे असं थोडंसं उन्हापासून संरक्षण, जरा रुमाल वगैरे बांधून पायऱ्या चढणार आहोत. 350 काहीतरी पायऱ्या आहेत मला वाटतं बहुतेक, मला जेवढं माहिती आहे तेवढं. तर आता वर जाऊया, मस्तपैकी मंदिरात दर्शन घेऊया. त्याच्यानंतर ओझर आणि पुढचा प्लॅन सांगता येईल तुम्हाला. तर सध्या आम्ही आहोत लेण्याद्री. हे आता सोडा पियायला चालू आहे मस्तपैकी थंड थंड नेहमीचा. मित्रांनो, जर तुम्ही लेण्याद्रीला येणार असाल तर हे जस्ट पायऱ्या सुरू होण्याच्या अगोदर इथे तिकीट काउंटर आहे आणि इथे हे अशा प्रकारचे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं.
आय गेस 25 रुपये तिकीट आहे अडल्टसाठी. फॉरेनर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 300 रुपये आणि 15 वर्षाखालील फ्री आहे असं तिकिटांचं ह्यांचं स्कीम आहे. तर तिकीट असतंय ही गोष्ट आत्ता मला कळली लेण्याद्रीसाठी. असं तिकीट तुम्हाला जमा करावं लागेल. आम्ही 5 जण येते. धरती अंबर सितारे ब्लॉग बंद उसकी करतो. नजरें उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश. आता जस्ट आम्ही लेण्याद्रीचं दर्शन घेतलं, वरती आलो. इतकं म्हणजे घाबरण्यासारखं गोष्ट म्हणजे ज्यांना माकडांची भीती वाटते त्यांच्यासाठी. इतके माकडं असतात पायऱ्यांवरती, इतके माकडं असतात प्रचंड, म्हणजे तुम्हाला चालायला वाट पण मिळणार नाही इतके माकडं असतात पायऱ्यांवरती. आणि ऑनेस्टली सांगायचं तर आमच्या ग्रुपमध्ये सगळेजण घाबरणारे होते, प्रत्येक जण. पण शेवटी श्रद्धांनी थोडंसं धाडस दाखवून वर गेली आणि मग नंतर आम्हाला ह्या मामांनी वर नेऊन दर्शन घडवून खाली आणलं. मामा थँक्यू सो मच आमच्या सगळ्यांकडून. काय श्रीकांत खरे का? नाही मामांचे जेवढे आभार मानव तेवढे खूप कमी. कारण की मस्तीचा भाग नाही इतकं, म्हणजे आम्हाला पूर्ण 25 माकडांनी असं घोळका घातला होता, आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्ही पूर्ण घाबरून गेलतो. त्याच्यामुळे मग मामांनी आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं, दर्शन घडवून खाली आणलं. मामा धन्यवाद, मनापासून धन्यवाद मामा. आज तुमच्यामुळं आम्ही सुखरूप वाचलो, नाही तर आज एखादा तरी फटका खात होता पोरग. काय श्रद्धा खरे का? नाही मी नव्हते घाबरत. हा श्रद्धा नाही, खरं श्रद्धा घाबरलेली पण थोडीशी, पण तिने पुढाकार दाखवून पुढे गेली. सगळ्यात जास्त घाबरणारे आम्ही हे सदस्य. आप्पा काय म्हणणे? आकांक्षा इकडे. सुरुवातीला घाबरलो नव्हतो, पण नंतर जेव्हा जास्त माकडे दिसली तेव्हा खूपच घाबरलो. सगळे आकांक्षा म्हणजे आकांक्षा तर काय उडीच टाकायची बाकी होती. पण मजा आली माहितीये का, एकंदरीत एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता. म्हणजे आमच्यासाठी तरी खूप भारी एक्सपिरियन्स होता. एवढ्या उन्हाचा आम्ही हा लेण्याद्रीचं तुम्हाला दाखवतो मी, बघा इकडे बघा. एवढ्या उन्हाचा आम्ही एवढं उन्हाचं आणि त्यामध्ये माकडांची वेगळीच भीती. पण खरंच सांगतो इतकी मजा आली ना, त्या माकडांसोबत त्यांच्यापासून बचाव करून वर येणं मजा आली एकंदरीत. आता माकडं नाही येत कारण की त्या वनरक्षक विभागाने वरती पाठवलेत माकडं सगळे, त्यामुळे आम्ही ब्लॉक करतो. एवढी जास्त भीती वाटलेली. चला ठीक आहे, आता उतरतो खाली, खूप ऊन आहे. काय दर्शनाला एवढ्या चढणं झालं का पायऱ्या? एवढ्या पायऱ्या चढला तुम्ही? बापरे, चढून आता खाली निघाले. बापरे, थकवा आला नाही का? चढताना थोडं उतरताना काय. मित्रांनो, आजींचं वय 85 वर्ष वय आहे आणि सोपं नाहीये तुम्हाला खरं सांगतो पायऱ्या चढणं. आणि इतकं प्रचंड भर दुपारी 3चं ऊन आहे. एवढ्या उन्हामध्ये आजीने ह्या वयात पायऱ्या चढून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खाली आल्यात. ह्याला म्हणतात खरी भक्ती, ह्याला म्हणतात खरी श्रद्धा. खरंच आजी मानलं तुम्हाला बाबा, खरंच एवढ्या खरंच ह्या वयात चेष्टा नाही, खरंच चेष्टा नाही ह्या वयात. 85 वर्षाच्या वयात एवढ्या पायऱ्या चढून उतरणं म्हणजे चेष्टा नाहीये. आणि मामांनी त्यांच्या आईला दर्शनासाठी एवढं वर घेऊन आले. मामांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्ण केली दर्शनाची. आजीची बघा, मामा तुमची पण आजी आहे का? अरे बापरे, बघा ह्यांची पण मामांची पण आजीच आहे. मामांनी दर्शनासाठी एवढ्या वर घेऊन आले त्यांना. बघा ह्याला खरी देवाची भक्ती श्रद्धा म्हणतात. अजून काय पाहिजे? वा, चला एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहोत श्री विघ्नेश्वर ओझर गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर हे आमचं 6वं डेस्टिनेशन आहे अष्टविनायक मधलं आजच्या दिवसातलं. टाइम काय आहे? 4 आता वाजले 4 आणि आता आम्ही घेतोय ओझरचं दर्शन. लेण्याद्रीच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो ओझरचं. हे तुम्ही मागे बघू शकता, हे श्री विघ्नेश्वर ओझर. त्या आतमध्ये मंदिर आहे आणि खूपच सुंदर
म्हणजे आतापर्यंत जेवढे आम्ही 6 गणपतीचे दर्शन घेतले त्याच्यामध्ये सर्वात सुंदर म्हणजे ऍटमॉस्फिअर किंवा जे सराउंडिंग परिसर वाटला तो मला हा वाटला. आणि इथे खूप सुंदर अशी मुक्कामाची सोय. तर आता ऍक्च्युली विषय असा होता की आम्ही ओझरला मुक्काम करणार होतो, बट आता विषय असा झाला की आत्ता वाजले 4. आमच्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे भरपूर म्हणजे प्रचंड वेळ आमच्याकडे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून असं डिसाईड केलं की ओझरला मुक्काम करण्याऐवजी आम्ही पुढे जाऊन पालीला मुक्काम करणार आहोत. आणि पालीला मुक्काम करून उद्या सकाळी लवकर, आज संध्याकाळी पालीचं, उद्या सकाळी लवकर महडचं दर्शन घेऊन उद्या गणपतीपुळ्याला जाणार आहोत. आणि गणपतीपुळे उद्या कव्हर करणार आहोत. हे प्रसाद घेतलाय त्यांनी. तर उद्या गणपतीपुळ्याचा प्लॅन आम्ही ऑन द स्पॉट ऍड केलाय, जो की सगळ्यांचीच इच्छा होती गणपतीपुळ्याला जायची. त्यामुळे आजचा हा ओझरचा मुक्काम कॅन्सल करून थोडासा प्लॅन एक्सटेंड करून आता आम्ही उद्या गणपतीपुळ्याला जातो, कारण की आमच्याकडे वेळ शिल्लक आहे. श्रीकांत, कसं वाटतंय गणपतीपुळ्याचा प्लॅन जो आपण नवीन तयार केलाय? चांगलं वाटतंय ना? खूप मस्त वाटतंय. आमचा आज आम्ही शक्य करणार आहे की जास्तीत जास्त 8 गणपतीपैकी कव्हर करू. मला वाटते पाली लास्ट होईल, पाली नंतर नाही पॉसिबल होणार. महड आपल्याला उद्या सकाळीच करावं लागेल. त्याच्यानंतर अंधार पडेल, काही शक्य नाही बहुतेक. पाणी शेवट ए इकडे आहे ना. तर या पटकन ये पटकन. तर मी आताच त्यांना सगळ्यांना आपलं जे सरप्राईज होतं ते सरप्राईज सांगितले. तर मला सांगा, आलं का? हा, मला सांगा गणपतीपुळे सगळ्यांनी मस्तपैकी कसं वाटलं? सगळ्यांना सरप्राईज हे आम्ही सगळ्यांनी मिळून गणपतीपुळे ऑन आहे ना? अरे जरा उत्साह दाखवा. सगळे जरा थकलेत, जरा लेण्यात्रीच्या पायऱ्या चढून उतरून, त्यामुळे जरा एनर्जी थोडी डाऊन झाली आहे. बट म्हणजे खरं सांगतो जेन्युअनली अष्टविनायकमध्ये मुक्कामासाठी सगळ्यात बेस्ट ओझर आहे असं मला माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं. आणि त्याप्रमाणे खरंच आता आम्ही परिसर बघितला, खूपच सुंदर वाटलं ना मुक्कामाला. म्हणजे जेन्युअनली जर फक्त अष्टविनायक करायचं असेल तर तुम्ही ओझरला नक्की मुक्काम करा. ऍक्च्युली आम्ही प्लॅन एक्सटेंड केला, त्यामुळे आम्ही आता पुढे कंटिन्यू जाणार आहोत. सो हा सरप्राईज होता. अच्छा ती गेली. हे सरप्राईज होतं तुमच्या सगळ्यांसाठी. नक्की उद्या मजा येणार आहे गणपतीपुळ्याला. आणि खास म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आम्ही गणपतीपुळे पण करणार आहोत. तर चला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. चलो बाय बाय. मित्रांनो, तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:20 आणि आत्ता आम्ही आहोत वरदविनायक मंदिर महड या ठिकाणी, जे की अष्टविनायक मधलं 4था गणपती आहे आणि आमच्या रूट मधला 7वा गणपती आहे. सेकंड लास्ट. म्हणजे ह्याच्यानंतर आम्ही आता जाणार आहोत पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर मंदिरामध्ये. तर हे जे वरदविनायक मंदिर आहे इथे आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि खूपच म्हणजे सुंदर असं मंदिर आहे. थोडीशी जरा तब्येत डाऊन झाली, सो आवाजाकडे इग्नोर करा, कारण की कंटिन्यू दिवसभर प्रवास होतोय. तर मला म्हणजे एकच सांगायचं होतं की जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर खरंच एका दिवसामध्ये अष्टविनायक पॉसिबल आहे, आरामामध्ये. बरं म्हणजे असं काही गडबडीत. फक्त तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला गर्दी नाही भेटायला पाहिजे. जर नसेल गर्दी तर आरामात पॉसिबल आहे एका दिवसामध्ये अष्टविनायक. तर आता आम्ही वरदविनायक मंदिरामध्ये आलेलो आहोत. चला आता आज जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं डेस्टिनेशन आहे पाली. पालीला मुक्काम असेल आणि उद्या सकाळी सीधा गणपतीपुळे आणि जर्नी येईल. ही अशी आपली छोटीशी जर्नी असेल. बट चला आता अगोदर मंदिरात जाऊया. हे बघा, हे आमचे सगळे साथीदार. एनर्जी अजून पण तीच, उत्साह तोच आहे मंदिरात जाण्याचा, बघू शकतो. चला रे. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आता आपण आहोत पाली या ठिकाणी, जो की अष्टविनायक मधला 3रा गणपती आहे आणि आपल्या ट्रिप मधला शेवटचा गणपती आहे. रात्री 10:30 वाजले आम्हाला इथे यायला. आल्यानंतर इथे भक्त निवास क्रमांक 2 या ठिकाणी आम्ही रूम्स बुक केल्या होत्या
2 वेगवेगळ्या रूम्स बुक केल्या होत्या. त्याचं रेट पण सांगतो. 3 बेडच्या रूमचा रेट होता 750 रुपये आणि 4 बेडच्या रूमचा रेट होता 800 रुपये. आणि इथे जर तुम्हाला फक्त हॉलमध्ये झोपायचं असेल तर त्याच्यासाठी 75 रुपये गादी प्लस एक उशी वगैरे देतात, असं काहीतरी होतं. सो हे असे एकंदरीत रेट होते. तर आम्ही मस्तपैकी व्यवस्थित असा आराम झालेला आहे रात्री. आणि सकाळी मस्त इथे गरम पाण्याचं कुंड आहे पाणीला, तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता जर करायची असेल तर. आणि आता वाजले काय झालं, आता वाजले 7. आता आम्ही जातोय मंदिरामध्ये दर्शनाला. मंदिरामध्ये दर्शन घेऊ, त्यानंतर मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला गणपतीपुळेसाठी निघायचे. आजच्या दिवसामध्येच गणपतीपुळे कव्हर करायचे आणि पुण्याला रिटर्न जायचे. अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये, सो त्यासाठी लवकर निघतोय आम्ही. हे बघू शकता तुम्ही सकाळचं. गुड मॉर्निंग. उठा झोपेतून. यस, चलो मिलते हैं मंदिर. तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है. मित्रांनो नमस्कार. तर आता मी बल्लाळेश्वर गणपती बाप्पांना अभिषेक करून आलोय, पालीच्या बल्लाळेश्वर गणपती महाराजांना. तर इतका सुंदर आणि इतका भारी एक्सपिरियन्स होता माझा ज्यावेळेस मी अभिषेक करत होतो. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. ज्यावेळेस मी मूर्तीला स्पर्श केला त्यावेळेस जी मला पॉझिटिव्ह वाईब जाणवली, बापरे, म्हणजे लाईफ टाईम एक्सपिरियन्स राहील. इतका सुंदर आणि इतका मस्त एक्सपिरियन्स होता आज अभिषेक करण्याचा. म्हणजे आज असं वाटलं की खरंच काहीतरी भाग्य होतं की मला आज अभिषेक करायची संधी भेटली. खूप 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 भारी वाटलं. आज अष्टविनायकमध्ये एवढं सुंदर दर्शन झालं आणि त्यात आज हा अभिषेक करण्याचा योग आला गणपती बाप्पांना. ह्याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य काय असू शकत नाही. हे बघू शकता तुम्ही, मागे मंदिर आहे. आता जस्ट मी अभिषेक करून बाहेर आलो आणि मला हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करा वाटला अभिषेकाचा. खूप म्हणजे असं जाणवत होतं ते जे काही अर्धा तास 15-20 मिनिटं होते अभिषेकाचे. अनफॉर्च्युनेटली मला व्हिडिओ करता आला नाही कारण की व्हिडिओ आता अलाउड नाहीये. पण ती जी वाईब होती ना, ती वाईब तुम्ही इथे येऊनच फील करू शकता. ती व्हिडिओतनं किंवा असं सांगून नाही तुम्हाला जास्त जाणवणार. पण खूप म्हणजे खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता अभिषेकाचा. आपण एकदा ह्यांना विचारूया. हे कसं वाटलं? मस्त वाटलं ना? हे जरा जवळ या. खूप मस्त वाटलं. अभिषेक केला मी पण. हिला पण अभिषेक करायचा होता पण महिलांना आता अलाउड नाहीये. सो मग हिनं गुरुजीपाशी दक्षिणा देऊन तिचा संकल्प घेतला. आणि तुम्हाला कसं वाटलं रे दर्शन वगैरे अभिषेक? मजा एकदम शुभ झाला. मस्त. श्रीकांत, आकांक्षा तो हाईड होईल. मस्त वाटलं? नक्की मजा आली. एक नंबर. म्हणजे ज्यावेळेस मी पर्सनली ज्यावेळेस मूर्तीला स्पर्श केला ती जी वाईब होती ना, मी नाही तुम्हाला सांगू शकत व्हिडिओमध्ये. किंवा ते जे जाणवतं ना ज्यावेळेस तुम्ही मूर्तीला स्पर्श करता, काहीतरी ते नेक्स्ट लेवल पॉझिटिव्हिटी आहे. खरंच मी सजेस्ट करेल तुम्हाला लाईफमध्ये एकदा तरी अभिषेक करायचं खरंच. आणि अभिषेकाची देणगी 300 रुपये फक्त. 300 रुपये फक्त अभिषेकाची पावती, काहीच नाहीये मित्रांनो. खरं एकदा तरी आयुष्यात येऊन अभिषेक करा. खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. चला आता आपल्याला पुढे गणपतीपुळ्याला जायचंय. जास्त उशीर नको करायला. गणपती बाप्पा गणपतीपुळे 32 मिनिट्स आणि 26 किलोमीटर. हे बघू शकता तुम्ही. आता एक अर्ध्या तासामध्ये गणपतीपुळे येईल. देवा तुझसे जो अनजान है, यूं तो मूषक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां राख हो, कभी ज्योति न हारी तेरी, अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे. मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत गणपतीपुळे येथे. आता वाजलेत 3:30 आणि आता जस्ट आम्ही गणपतीपुळेमध्ये आलो. बघू शकता तुम्ही ही मागे गणपतीपुळे. आता आलोय. आता मस्तपैकी जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि थोड्या वेळानंतर जेव्हा ऊन कमी होईल त्यावेळेस बीच वरती जाऊ.
खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे ह्या अगोदर मी आलेलो गणपतीपुळ्यात, पण तरी परत आल्यानंतर पण एक्साइटमेंट आहे. जेव्हा जेव्हा मी गणपतीपुळ्याला येतो त्यावेळेस मला नवरा माझा नवसा फिल्मची आठवण येते. जे ह्या फिल्मचे फॅन आहेत त्यांनी कमेंटमध्ये एकदा नवरा माझा नवसासाठी एकदा मस्तपैकी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहा, कारण की त्यांचा पार्ट 2 पण येतोय. सो ती पण एक्साइटमेंट आहे आणि खूप मजा येणार आहे, मला पण माहिती आहे. बघूया, चला आता गणपतीपुळ्याला कशी कशी मजा करू आपण. की आता सध्या आम्ही इथे थोडस जरा उन्हामुळे जरा लिंबू सरबतचा मेळ चालू आहे. हे कसं रे गणपतीपुळ्याची कशी एक्साइटमेंट, फायनली खूप मेहनतीनंतर गणपतीपुळे प्लॅन सक्सेसफुल. आज आपण गणपतीपुळ्यामध्ये आहोत. हो नाही गणपतीपुळे कसं वाटतंय? सगळ्यात जास्त मेहनत आपण ह्या लोकेशन साठी घेतली. वाव, ग्रेट. कसं वाटलं श्रद्धा? खूप छान वाटलं. परत एकदा दर्शन घेऊन खूप सुंदर वाटलं. मजा आली? तू पहिल्यांदा आलेली नाही? आले. हा. श्रीकांत? खूप छान वाटलं. पहिले कधी इकडे आलो नाहीये, हा पहिल्यांदा चालू आहे गणपतीपुळेला. हा. आणि मंदिर बघून खूप छान वाटलं. सगळ्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यावी. खूप चांगलं, प्रसन्न वाटलं? खूप प्रसन्न. पप्पा कसं वाटलं? खूप भारी वाटलं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि तुझा पण फर्स्ट टाइमच होता का? हा. आणि फक्त मूवी मध्येच बघितलं होतं, त्याच्यानंतर आज डायरेक्ट अनुभवायला हा. भेटलं. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि हा. खूप भारी वाटलं. मजा आली. मजा आली. अजून बीच बाकी आहे. हा. आकांक्षा? छान वाटलं. फक्त छान वाटलं. आता आणखी काय बोलतो? सगळ्यात लाजळू व्यक्ती 2 दिवसही काही बोलली नाही ना, आजही काही बोललं असं वाटत नाही. करू आपण कुठं ना कुठं तरी बोलतं करू तिला. होय, कुठं तरी बोलतं करू तिला. बीचला करू. चला आता बीचवर जाऊया. गणपती बाप्पा मोरया. साथ पाया तेरा हे देवा श्री गणेशा 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 देवा श्री गणेशा. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता जस्ट आम्ही गणपतीपुळ्यावरनं निघालोय. जवळपास आम्ही नाही म्हटलं तरी 2 तास बीच वरती होतो. व्लॉग काढला नाही बीचचा, कारण की पाण्यामध्ये फोन भिजन वगैरे, आणि इतकं जास्त मजा आली बीच वरती मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप जास्त म्हणजे इतकं एन्जॉय केलं बीच वरती की प्रचंड. त्यामुळे खूप जास्त मजा आली बीच वरती. सो मग आम्ही बीच वरती एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही निघालोय पुण्याच्या दिशेने. तर या ठिकाणी आपली जी 2 दिवसाची अष्टविनायक आणि प्लस गणपतीपुळे ही जी जर्नी होती, ही जर्नी या ठिकाणी आता संपते. एक मिनिट. तर आता आपण गणपतीपुळ्यामध्ये साधारणतः इथनं एक 7 तास पकडून चाला. 7 तास वगैरे लागतात आय गेस पुण्याला जायला. थोडस मध्ये एक ब्रेक पण आहे आम्हाला जेवणाचा, सो त्याचा पण 1 तास. सो असं आम्ही साधारणतः एक रात्री बघू आता पुढे काय. ठीक आहे, म्हणजे आता आम्ही निघालोय. एकंदरीत ही आपली जर्नी पूर्ण झाली आहे. तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय नो खूप दिवसानंतर व्लॉग येतोय, खूप दिवसानंतर म्हणजे 7-8 महिन्यानंतर व्लॉग येतोय. हे व्लॉग काढण्याचं मागचं कारण म्हणजे फक्त मेमरीज एक असाव्यात ह्या ट्रिप बद्दलच्या, ज्या की नंतर बघितल्यानंतर भारी वाटतंच ऑब्व्हियसली. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आवडला असेल अष्टविनायक आणि गणपतीपुळे. जर काही ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स असतील, कशी ट्रिप प्लॅन वगैरे केली किंवा काय तुमचं बजेट काय आलं, हा मी व्लॉग्सच्या शेवटला टोटल बजेट पण आमचं मेन्शन करेल, जेणेकरून जर तुम्ही अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक खर्चाचा अंदाज येईल की किती बजेट वगैरे होतं या ट्रिपचं. एक व्यवस्थित मी शेवटला ह्या ब्लॉगच्या शेवटला 1-2 मिनिट
मी तुम्हाला व्यवस्थित ट्रिपचं एक बजेट आणि रूट वगैरे सांगेल, सो जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल. सो हा ब्लॉग इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला मजा आली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा भाऊ परत व्लॉगिंग करतोय, सो सपोर्ट पण करायला पाहिजे. आता इंजिनिअरिंग पण संपते, सो व्लॉगिंगवर जास्त फोकस असणार आहे. आणि हा प्लस, जर आता जी आम्ही गाडी, मला 2-3 जणांची इन्स्टाला पण डीएम्स आले, गाडी वगैरे कुठून बुक केली, तर हा स्वागत दादा आहे, हा माझा मित्र आहे. तर ह्याची गाडी आहे मारुती सुझुकी XL6. मी ह्याचा नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन ह्या दादाचा. जर तुम्हाला ह्या दादाची गाडी पाहिजे असेल तर ह्याला फोन करा. एकदम व्यवस्थित, म्हणजे आम्ही आता 2 दिवस केली, एकदम आपल्यासारखं एकदम फ्रेंडली असल्यामुळे इतकं तुम्हाला कम्फर्ट गाडीमध्ये मिळतो, काहीच प्रॉब्लेम नाही. सो एकदा येस, स्वागत दादाचा पण मी नंबर मेन्शन करेन, चालेल ना? येस. आणि चलो देन हा ब्लॉग इथे सेंड करू. बाकीचं डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि ब्लॉगच्या शेवटला टाकतो. एकदा हे लाईट लावा ना मागच्या, एकदा सगळ्यांनी एकदा बाय करा. जा पुढे पुढे पुढे. हे आकांक्षा 1 मिनिट उठ. सगळ्यांनी एकदा ब्लॉग मध्ये बाय करा. कसं वाटलं रे ट्रिप? मजा आली ना? पुढे पुढे बरं का, अंधार येतोय. मजा आली ना? मेमोरेबल ट्रिप झाली आणि अष्टविनायक ड्रीम होतं ते कंप्लीट झालं. येस येस येस. हे बघू शकता तुम्ही, एकदम आता सध्या थकलेले आहेत सगळे. सो येस, हा ब्लॉग इथे सेंड करूया. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. येस, बाय बाय.